तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. सुलक्षणा मॅडम तुम्हाला को होस्ट केले. नूतन मॅडम काय हो मॅडम. नूतन मॅडम काय मला दिसल्या नाहीत. त्या कोऑर्डिनेटर आहेत कोर्सच्या, पण त्या काही दिसत नाहीये. तुम्हाला करून ठेवलंय कारण नेटवर्क फ्लक्च्युएट होतंय. चला, आपला आजच्या मीटिंगचा अजेंडा आहे की आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 याबद्दल आजची मीटिंग ठेवली आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांना जुने साधक, नवीन साधक, जनरल काही सांगायचे, नवीन वर्षाचे थोडेफार चेंजेस करणार आहोत आपण, त्याबद्दलही बोलायचं. तर पहिल्यांदा आपला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1. तर आता हा बऱ्याच जणांनी केलेला आहे ऑनलाईन. तो झूम मीटिंगद्वारे 2दा झालेला आहे. त्याच्यानंतर वेबसाईटवर पोस्ट केला. वेबसाईटवर पोस्ट केल्यानंतर बऱ्याच जणांना मोफत तो दिलेला आहे सराव करण्यासाठी, 2दा 3दा 4दा. त्यामुळं 135 लर्नर्स त्याच्यावर आहेत. पण बरेचसे जणांनी, किती 30 जणांनी फक्त तो विकत घेतलेला होता. 30 जणांपैकी 100 लोक असेच होते, म्हणजे ज्यांना ऑलरेडी खूप वेळा मोफत दिला होता, मोफत रजिस्ट्रेशन दिलं होतं, पण म्हणावा असा करत नाहीत किंवा केला तरी सातत्य नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून मग मी असं ठरवलं पहिल्यांदा की ज्यांनी विकत घेतला होता त्यांच्या काहींच्या तारखा चालूच होत्या, काहींच्या संपल्या होत्या. कारण वेबसाईट कोर्सला आपण काही ठराविक कोर्सला व्हॅलिडिटी ठेवतो, देवी ध्यानला काही व्हॅलिडिटी ठेवली नाही. देवी ध्यानमध्ये तुम्हाला 500 रुपये जोपर्यंत वेबसाईट असेल तोपर्यंत मिळणार. तो काही इश्यू नाहीये. पण काही कोर्सेसला एक करणं फार गरजेचं असतं आणि करून आपल्या आयुष्यात सुधारणा करणं गरजेचं असतं. अशा ह्याला पिरियड ठेवलेला असतो. का पिरियड ठेवलेला असतो? समजा आता नवीन कोणी अत्याधुनिक शास्त्र परचेस केला, 2 महिनेच कोर्स आहे म्हटल्यावर केला जातो, बघितलं जातं. पण 6 महिने ठेवला तर काही बघितलं जात नाही. हा एक महत्वाचा भाग. दुसरा भाग, ज्या वेळेला आपण ग्रुपमधनं काम करतो आणि एखादा ग्रुप 5चा असू दे, 10चा असू दे, 50चा असू दे, ज्या वेळेला समान उद्दिष्टांवर एकाच वेळेला काम करतो, उद्दिष्ट सेम, वेळही सेम, त्यावेळेला जास्तीत जास्त फायदा मिळतो. मग वेबसाईटवरचे काही कोर्सेस सिस्टमॅटिक चालवले जातात. मग ज्यांनी आता परचेस केला होता, ज्यांच्या तारखा संपल्या होत्या, त्यांना वाढवून द्यायच्या होत्या. म्हणून मेसेज टाकत होते की ज्यांना कोणाला करायचे त्यांनी एक्सटेंड करायचं. म्हणजे परचेस केलेल्यांना तर म्हटलं, शिवाय मोफत ज्यांचं रजिस्ट्रेशन तिथे होतं, 135 जण होते, त्यांना पण संधी दिली की तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहे, मी तारीख वाढवून देऊ शकते जरी तुम्ही मोफत घेतलेला आहे तरी. आता 1100-1100 रुपये किंमत होती, ती 580 कमी केली, मागच कमी केली की हा कोर्स महत्वाचा आहे, करा तुम्ही, करा कोणी. त्यामुळे ती 580 वर केली. तरी फारसा 1-2 जणांशिवाय कोणी केला नव्हता. मग आता मी म्हटलं की ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना सुद्धा मी मोफत देते. पण तुम्ही मला सांगा की आठवड्यातून 3-4 तास तुम्ही देऊ शकणार आहे, नाही तर मग फालतू मोफत दिलं की किंमत राहत नाही. माझ्या असं लक्षात आलं की आणि सगळ्यांना मोफतच हवं असतं, भले 10 वेळा मेसेज पाठवतील. तुम्ही असंही म्हणता, मी इकडं होते, मी तिकडं होते, मी बिझी होते, मी तिकडं होते, मला नाही झालं, करून द्या आणि मोफतच द्या. घ्या ना, तुम्ही करा ना परचेस. तुम्हाला आधीही मोफत दिला होता, आधी खूप वेळा मोफत केला, ऑनलाईन सुद्धा मोफतच झाला होता. उलट त्याचं ग्रॅटिट्यूड ठेवून विकत घ्या, माझ्या मागं कशाला लागता. तरी असंच आहे, मोफतच हवा असतो. आणि खूप दिवस झाले मी सांगते, पण त्यावेळेला ढुंकून बघायचं नाही आणि मग पर्सनल मेसेज पाठवायचं. तर आपला ह्या कोर्सला आता, हा कोर्स का परत ओपन केलाय? आता हा वेगळ्या उद्दिष्टांसाठी ओपन केलाय. आतापर्यंत ज्या वेळेला सराव कोर्स आपण याचे घेतले त्याला उद्दिष्ट सेम होते की काही मटेरियलिस्टिक अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत घरातले, तब्येत बरी नाही, शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहे, घर मिळत नाही, पैसे घेऊन गेलेले देत नाहीत, बऱ्याच अडचणी असतात. अशासाठी आपण हा कोर्स आतापर्यंत सराव कोर्स केला. पण आता या कोर्स मला परत मी जो गायडन्स देतेय ते उद्दिष्ट वेगळे आहेत आपले. मग आता आपल्या ह्याच्यात बरेच जण आहेत, बऱ्याच लेवलचे, नवीन पण आजही रजिस्टर केलेले आहेत, जुनेही आहेत, खूपदा केलेलेही आहेत. आणि या सगळ्यांना एकत्र गायडन्स जरी दिला तरी प्रत्येकाने वेगळं वेगळं करायचे, म्हणून मीटिंग घेऊन समजून सांगतेय मी. तुम्ही लिहून घ्या, नुसतं ऐकू नका, डायरीमध्ये लिहून घ्या. तर उद्दिष्ट पहिल्यांदा
आता काय आहे माझं गायडन्स द्यायच, तर ते आधी सगळ्यांनी ऐका. कारण मॅनिफेस्टेशन बियॉन्ड मॅनिफेस्टिंग बियॉन्ड असेन्शन हा कोर्स नुकताच मी घेतला, 10 दिवसाचा झूम ऑनलाईन. त्याच्यात सिलेक्टेड लोक होते. माझ्या कोर्सला मी सिलेक्टेड लोक घेते आणि माझ्या कोर्सला भरभर काढूनही टाकते. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझा कोर्स मोफत तुम्हाला असाच करायला मिळत नाही. मग दुसरे मिळतात, दुसऱ्याला काही तसंच असतं असंही नाहीये. सगळ्याच कोर्सला काढून टाकतो असंही नाही, माझे मात्र काढून टाकतो. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं, माझा कोर्स म्हणजे जमणार असेल तर करायचं. आणि जमणार समजा रजिस्टर केला, समजा जॉईन झाला ग्रुपला, तरी काही हरकत नाही. पण ज्या क्षणाला लक्षात येतं की आपल्याला आता झेपत नाही, लग्न आहे, गावाला जायचंय, बरं नाही वाटत आहे तब्येत, ज्या क्षणाला लक्षात येतं आपल्याला आता होणार नाही, त्या क्षणाला स्वतःहून क्विट व्हायचं. कारण माझं बारीक ऑब्झर्वेशन असतं. तुम्ही जर स्वतःहून बाहेर नाही पडला ग्रुपमधनं, तर माझ्याकडं सगळं रेकॉर्ड आहे. एकदा मी दाखवेल तुम्हाला कसं प्रत्येकाचं आहे. तुम्ही कुठला कोर्स पहिल्या दिवसापासूनच आहे, तुमची सगळी कुंडलिनी माझ्याकडे आहे. कारण मी जातेच टीचर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे रेकॉर्ड मी ठेवतेच ठेवते. तुमचा ऍटिट्यूड मला सगळं माहिती आहे. तुम्ही आज किती आकडे, किती जणांनी खोटे टाकले, किती जणांनी किती खोटे वाढवले, हे सगळं मी सांगेन. सगळं मला लक्षात असतं, कळतं. तर इथे तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला महत्वाचं बाहेर नाही पडायचं. आता इथे काय होतं, खूप चांगले साधक बाहेर पडून जातात. एक्सपेक्टेड त्या साधकांना नसतंच. हे काही ठराविक जणांना असतं, ते ढुंकून बाहेर पडत नाही. मग तुम्हाला माझ्या कोर्सला सिलेक्शन नसतं पुढच्या, लक्षात घ्या. तसंच सगळ्या कोर्सचे तुम्ही फीडबॅक भरत नाहीत, त्यांनाही माझ्या कोर्सला मी सिलेक्ट करत नसते. फीडबॅक हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या, लिहून घ्या. कुठल्याही कोर्सचा असो, नीता मॅडमचा असू देत, नाही तर अमृता मॅडमचा असू देत, नाही तर पुस्तक वाचन असेल, फीडबॅक भरला नाही तुम्हाला माझ्या कोर्सला मी सिलेक्ट तशी करत नाही. मग वेबसाईटवरनं पैसे भरून करा. या गोष्टी महत्वाच्या नवीन साधकांनी. कारण इथे तुमचा ऍटिट्यूड आहे, ऍटिट्यूड, की आपण एवढं मोफत घेतलंय, एक साधं 2 मिनिटं 5 मिनिटाचा फीडबॅक भरायला आपल्याला लक्षात राहत नाही. आणि या सगळ्या सवयी जुन्या साधकांना लावल्यात, म्हणून ते पहिल्यांदा फीडबॅक भरतात. 2 दिवसात, 3 दिवसात, फार फार तर 8 दिवसात येतोच येत. त्याशिवाय ग्रुप सोडायचाच नाही. 8-10 दिवस तर ग्रुप सोडायचा नाही कार्यक्रम झाला तर. एकदा फीडबॅक फॉर्म झाला की तुम्ही सोडू शकता. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. तर आता माझ्या कार्यक्रमाला मग या मॅनिफेस्टिंग बियॉन्ड असेन्शनला थोडेच जण होते, नंतर 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 काढून टाकले. आता याच लोकांना मात्र पुढे जानेवारी कोर्स ओपन होईल, त्याच्यात सुद्धा कोणी असाइनमेंट केली आहे शेवटची, ते बघूनच ऍड केलं जाणार आहे. हे पण लक्षात ठेवा. कोर्स झाल्यानंतरच माझं गायडन्स जास्त डिटेल सुरू होत, हे पण महत्वाचं लक्षात ठेवा सगळ्यांनी. कोर्स माझा संपला की मी त्या ग्रुपवर, जे माझ्या कोर्स ग्रुपवर टाकत असते, पुढचं जास्त लर्निंग महत्वाचं असतं. मग आता तुमची वाट बघते मी, तुम्ही किती व्हिडिओ बघून नोट्स काढताय, किती मेल करताय. मुदत दिली 31 डिसेंबर, 31 नाही, 15 डिसेंबर माझ्या याला दिले. कारण मला 15 डिसेंबर तर 30 डिसेंबर ते सगळी ग्रुप करायचे पुढच्या कोर्सचा. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण आता त्या कोर्सला थोडे होते, व्हिडिओ सुद्धा खूप कमी लोकांनी ऐकले. तर हा जो कोर्स करणार आहे त्यांनी माझ्या कोर्सचं सगळे व्हिडिओ बघून घ्या, थोडेफार आहेत ते. आता का मी ओपन केला तेही सांगते. मी जसं फॉरेन ऑथरची पुस्तकं आणली आणि नुसतीच चाळली, अजून माझं एकही पुस्तक व्यवस्थित झालेलं नाही. 2-3 नुसतीच चाळली, बाकीची तर नाहीच अजून हात लावून झाले. तर या 2-3 पुस्तकात चालताना असं लक्षात आलं की हे जे आपण हा जो कोर्स आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, यातलं हृदय मेडिटेशन, चित्र मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, पूर्णपणे इतकं पुढं आपल्याला, म्हणजे मी ते सांगतच होते, पुढं 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 हे खूप उपयोगी ठरणार आहे. आणि आता जे महत्वाचं, फिफ्थ डायमेन्शन मध्ये काय पृथ्वी जाणार आहे, जाऊ दे नको जाऊ दे, पण हे जे आयामाचं आहे, आध्यात्मिक विकास आहे, हा एक टप्पा समजा. आध्यात्मिक विकास, मोक्ष प्राप्ती, हा एक एक बाजूला ठेवा. की आपलं सनातन धर्मापासून जन्मानुजन्म लोक ध्यानधारणा करत होते, आपण कोण आहोत, आपण कशासाठी जन्म घेतलाय, आपल्या जन्माचं काय काम आहे, आपण कुठं परत जायचंय, मोक्ष प्राप्ती करायची, ईश्वर म्हणजे आपणच. हा सगळा एक आध्यात्मिक विकासाचा भाग एकीकडे ठेवू. आता दुसरा भाग असा ठेवूयात
की मानवाचा महामानव होतोय. मग आता मानवाचा महामानव होतं म्हणजे कधीही हे न झालेली मानवाच्या इतिहासातली फर्स्ट टाइम गोष्ट होती. परिवर्तन, युग परिवर्तन तर काही सारखंच होतं, सायक्लिकली होतं. इवन ब्रह्मांड सुद्धा क्षणाला क्रिएट होते, क्षणात डिस्ट्रॉय होते, आपल्याला दिसते. पण हे क्रिएशन डिस्ट्रॉय एकेका सेकंदाला, श्वासाला पूर्ण ब्रह्मांड नष्ट होतंय, लक्षात घ्या. पूर्ण ब्रह्मांड क्रिएट होते म्हणजे सारखं तेच चालू आहे. युग परिवर्तन सुद्धा तेच. सत्ययुग किती जातं येतं, द्वापर युग जातं येतं, कलियुग येतं जातं, हे आहेच आहे. जन्मानुजन्म अखंड, त्याला ना आदी आहे, ना सुरुवात आहे, ना एंड आहे. या सगळ्या कालचक्राला सुरुवातही नाही, शेवटही नाही, चालूच आहे. पण एक गोष्ट मात्र नवीन होतीये मानवाच्या इतिहासातली. म्हणजे आतापर्यंत आपण बघायचो कुठल्या कुठल्या स्पेसीज आहेत, कुठले कुठले किंगडम आहेत. आपण वनस्पती होतो, जलचर होतो, थलचर होतो, प्राणी झालो, मग आता मनुष्य जन्मात आलो, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये. पण अजून एक अस्तित्वात येतंय. काय अस्तित्वात येतंय तर महामानव. हे मात्र फर्स्ट टाइम होतंय. मानवाचा महामानव येतोय, हा दुसरा भाग. मग आता मानवाचा महामानव होतोय म्हणजे काय होतंय, तर पूर्ण आपली शरीर यष्टी बदलणार आहे. आपण पूर्वी काहीतरी डार्विनी म्हटलंय मंकी होतो, असं होतो तसं होतो, उत्क्रांती होत 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 डीएनएचं आता आपलं हे स्वरूप आहे. तसंच होणार आहे, डीएनए बदलणार आहे, सगळं रूप बदलणार आहे, उंची बदलणार आहे, आपल्या कॅपॅबिलिटीज बदलणार आहे, क्षमता बदलणार आहेत, शरीर बदलणार आहे. मग हा एक फोकस ठेवा. थोडस आता आध्यात्मिक विकास, पुरातन, सनातन, शाश्वत, दुसरीकडे मानवाचा महामानव हा डोक्यात ठेवायचा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आता मानवाच्या महामानवामध्ये काय काय अपेक्षित आहे, तर डीएनए बदलल्याशिवाय उत्क्रांती होणारच नाहीये. लाईट पोषण स्वतःच्या शरीरातले वाढल्याशिवाय होणारच नाहीये. मानवाचा महामानव होतोय कशामुळे, तर चैतन्याचा विकास, हे डोक्यात ठेवा. म्हणजे आता माझा चैतन्याचा विकास झाला पाहिजे. मग चेतना म्हणजे काय, समजून घ्यायची शक्ती, कॅपॅबिलिटी, समजून उमजून जाणीव. तिथे फुलपाखरू उडतंय का, तिथे सूक्ष्म किडा आहे का, तिथे व्हायरस आहे का, तिथे अदृश्य शक्ती आहे का, तिथे कोणी स्पिरिट गार्ड आहे का, भूत आहे का, देवता आहे का, यक्ष, हे कळतंय का आपल्याला. हे जाणून घ्यायची जी काही आहे कॅपॅबिलिटी, मला मराठी शब्द आठवत नाही बऱ्याचदा, तर ती म्हणजे चेतना, अवेअरनेस, जाणीव. माझ्या शेजारी कोण आले, मी आता सेशन घेते, कोण आलंय, अरे कोणतरी आलंय बरं का, ऊर्जा आली आहे कुठली तरी, मला जाणवतीये का माझी चेतना हायर आहे. मग या चेतनेचा विकास आहे आपला, बरोबर. म्हणजे लिहून घ्या महत्वाचे शब्द. मी 2 कप्पे सांगितले, ते एक आध्यात्मिक उन्नती, मोक्ष लिहून ठेवा तुम्हाला जो माहितीये. दुसरीकडे आता इथे मोक्ष भिक्ष बाजूला ठेवा. दुसरा म्हणजे मानवाचा महामानव म्हणजे चेतना वाढीस, चेतना म्हणजे जाणीव, समजून उमजून घ्यायची शक्ती, किंवा जी काही कॅपॅबिलिटी ॲबिलिटी आहे ती, मग समजून घ्यायची, उमजून घ्यायची, जाणीव. मग हा एक विकास होतोय आता. मग या ह्याला मला काय केलं पाहिजे, चेतनेचा विकास माझा घडला पाहिजे. मग चेतनेचा विकास कसा घडला पाहिजे, यावर मी फोकस दिला पाहिजे. लाईट क्वेश्चन लिहून घ्या, लाईट क्वेश्चन शरीरातले वाढले पाहिजेत, डीएनए बदलला पाहिजे. मग आता कॅपॅबिलिटी काय काय बदलणार आहे, मानवाचा जो महामानव होतोय त्याच्यात काय काय होणार आहे, लिहून घ्या. उडणार आहोत आपण, आपण उडणार आहोत, आपल्याला विंग्स येणार आहेत. दुसरं टेलिकम्युनिकेशन, टेलिपथी, म्हणजे बोलायची काही गरज राहणार नाही. आपण एकमेकांना नुसतं अबोल, आणि पूर्वी असंच होतं कम्युनिकेशन, पूर्वी कुठे शब्द होते, नंतर डेव्हलप झाले. मग टेलिपथी लिहून घ्या, ही कॅपॅबिलिटी आपल्यात डेव्हलप झाली पाहिजे. मग टेलिपथी आपण बघतोच आहे, आपल्यात होती. इव्हन पुस्तकाचं कसं चाललंय तेही बघतोय, म्हणजे पुस्तकातनं सुद्धा टेलिपथी होतीये ना. कालचं एक उदाहरण मी आता रुपाली मॅडमने सांगितलं. काल मी ते एवढं मेसेज पाठवला, आपलं नूतन मॅडमनी काय टाकलं होतं डिस्कशन ग्रुपवर, त्याच्यावर मी काय लिहिलं, माझ्या स्टडी रूम मध्ये कुठले फोटो आहेत काय आहेत, मी लिहून टाकलं सरळ. स्टडी रूम म्हणजे इथे आहे, त्या रूम मध्ये आहे, माझं देवघर तुम्हाला माहितीये, देवारा माहिती माझं किती मोठं आहे, हे सगळं आहे. मग मी हे सगळं टाकलं. शिवाय काय कविते सारखे 2-3 ओळी सुचल्या ते टाकलं. मग मी नंतर विचार केला, अरे
मी हे काय लिहित बसले, कारण मी वाचत होते त्यावेळेला चमत्कारांचं प्रकरण. मला नूतन मॅडमनी सांगितले ते 30वा अध्याय योगी कथामृतचा घ्यायचंय. मग आज तर मी दुपारी 2-1-1:30 आले इथे घरामध्ये तिकडनं. मग ते वाचत होते. मी म्हटलं हे काय मी लिहिले, मी प्रश्न विचारला की मी हे का लिहिलंय. असा प्रश्न मी माझंच विचारलं, का मी वेळ घालवला एवढा. हे सगळं ठेवून नूतन मॅडमचं आलं काय, मी लिहित गेले काय, काय काय लिहित बसले. मी का लिहिलं, मला स्वतःला प्रश्न विचार. ठीक आहे, बास झालं आता. करून ते ठेवलं आणि पुस्तकाचं पान उलटलं. संपलंच होतं बहुतेक ते, म्हणून तर तो पॉज घेतलं तर उलटलं. उलटल्यावर जे काय आलं ते सगळं तुम्हाला फोटो पोस्ट केल्या डिस्कशन ग्रुपला. आता डिस्कशन ग्रुपला सगळ्यांना एक म्हणून सांगतेय. मग तिथे ऍक्च्युली मी तिथे डिस्कशन ग्रुपला टाकलं होतं, स्वामी माझे अक्कलकोटचे स्वामी माझे, गजानन महाराज माझे, दत्तात्रय माझे, बाबा माझे, महावतार बाबा माझे, नित्यानंद बाबा माझे, मुक्तानंद बाबा माझे, माझे हे माझे ते, माझा तो पंथ, माझा हा पंथ, सगळं माझं पंथ, सगळी मीच, सगळे तेच माझे, मीच त्यांचे. शेवटी मीच विश्व, मीच ब्रह्मांड असं होतं ते. आणि सगळ्यांना मी जोडलेलीच आहे, मला सगळे आहेतच कनेक्शन्स. का तर त्या सुलक्षणा मॅडमचा फोटो बघितला, आपलं यांचा रामकृष्ण स्वामी विवेकानंद, डोळ्यातनं पाणी गळगळ गळगळ. म्हणजे हृदय कनेक्शन आणि हे ते सगळं बापरे. त्या ह्यानी आधीच सेंटिमेंटल झालते. मग त्या नूतन मॅडमचं ते कन्याकुमारीचं. मग हे असं करत मी ते लिहित बसले आणि 4 ओळी कवितेच्या लिहिल्या. मग आम्ही का हे केलं असं विचारलं. आणि ते चालू होतं उद्या येईलच, उद्या अजून तुम्ही याच त्या कथामृतला, उद्या चमत्काराचाच प्रकरण आहे. तर त्याच्यात तेच आहे, त्याच्यात तेच म्हणतायत हे परमहंस, प काय आपले योगी, योगी परमहंस तेच म्हणतायत. काही माझे नाव लक्षात नाही राहत बाबा. तर ते तेच म्हणतायत की यातून कोणी बाहेर आलाय का, जो ईश्वराची पूजा करत बसलाय तो अजून अज्ञानी, आणि जो सगळ्यांना समजतोय, ज्याला हे कळतंय, तो मायाजाळातनं बाहेर पडलाय. हेच ती वाक्य आहेत. उद्या मी सांगेल तो पॅराग्राफ वाचताना. मग इथे काय झालं, मग म्हणजे लक्षात आलं, अरे हे पॅरेग्राफ मधलं काय लिहिलंय हे माझ्या साधकांना समजावं म्हणून माझ्याकडनं हे सगळं फोटो छोट्या छोट्या सिंपल वाक्यात आलंय. चल टाक तो फोटो, याच्यासाठी ते आलंय आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी त्या ऊर्जेने तुझ्याकडनं हे सगळं लिहून घेतलंय. ते तुझ्या साधकांना हे जे तू वाचणार आहे ते समजलं पाहिजे म्हणून चल टाक फोटो. मग फोटो टाकला. मग आता फोटो किंवा पुस्तकातनं समजत नाही ते माझ्या ह्याच्यातनं आधीच समजलं लोकांना, ज्यांनी 4 लोकांनी वाचलं त्यांनी. मग इथे मला सांगायचंय म्हणजे काय होतंय, टेलिपॅथी नाही होते का, त्या पुस्तकातलं सुद्धा आधी इथे येते. आधी तुम्हाला जाते मग पुस्तकाची पानं उलगडली जातात. पूर्ण कोर्स तर तसंच झालं. मॅनिफेस्टिंग बियॉन्ड असेन्शन, जे घेतलंय तेच, जे घेतलंय तेच. हे पण तुम्ही बघितलं. मग हे सगळ्या कशामुळे होत आहेत, बदलणाऱ्या ऊर्जेमुळे होत आहेत. म्हणजे माझं होतंय तर तुमचंही होतच आहे, होणारच आहे. म्हणजे टेलिपॅथी वाढणारे लिहून घ्या, टेलिपॅथी बोलायची गरज नाहीये. मग हे खूप छोटे छोटे वर्ड आहेत, तुम्हाला काही त्याला सांगायची गरज नाही, याला सांगायची गरज नाही. टेलिपॅथी करा. बघतोय घरात, म्हणत आले की वागतायत, म्हणत आले की वागतायत. टेलिपॅथी होणार आहे, टेलिपोर्टेशन होणार आहे. टेलिपोर्टेशन काय, लिहून घ्यायचे शब्द. टेलिपोर्टेशन म्हणजे क्षणार्धात इकडनं तिकडनं. उद्या सगळं हेच आहे योगी कथामृत. बघा सिंक्रोसिटी, बघा आपला कोर्स माझी मीटिंग, उद्याचं प्रकरण, हे पण बघा. आता सांगता सांगता क्ल्यू आला. इकडनं तिकडनं क्षणार्धात मी जाणार आहे, तेच पुस्तकात आहे. का जाणार आहोत, कशाच्या जोरावर जाणार आहोत. तर तिथेही प्रकाशच आहे. आता सिंक्रोसिटी बघा बरं का. प्रकाश प्रकाश प्रकाश, चमत्कारामध्ये प्रकाशालाच महत्व दिले. आणि आपणही प्रकाशालाच महत्व थोडस दिलो या कोर्समधनं. आता आपल्याला प्रकाशच द्यायचा आहे, सगळ्यांना प्रकाशाचेच प्रयोग करायला सांगितले. मग मी काय विचार केला, आपण तर लव लाईट लाईट बिंग देतोच आहे. 1-1.5 वर्ष लव लाईट देतोय आपण दुसऱ्यांना. म्हणून ते नूतन मॅडमने म्हटलं एकही वाक्य तिथे आलं नाहीये लाईट बिंगच्या ग्रुपमध्ये पोस्ट करून सुद्धा. ऍक्च्युली कुठे हिंडतोय फिरतोय आपण तेच करतोय लाईट बिंग वाले, नवीन काहीच नाहीये. पण इथे प्रकाश कशाला पाठवायचा आहे, तर आपला आपल्याला पण पाठवा
आणि दुसऱ्या गोष्टीसाठी स्वतः पर्सनल इंडिव्हिज्युअल, ती माझी व्यक्ती, ती माझी मैत्रीण, तो माझा नातेवाईक, तो माझ्या घरातला, त्याला प्रकाश पाठवून बघायचं. मग मी काय विचार केला, आता पुढचे हे जे कोर्स मी जानेवारीत 1-2 घेईल, त्या पुस्तकावर आधारितच घ्यायचे. मग त्याच्यातलं टेक्निक मी सांगितलं, प्रकाश ऍड करा, जुन्या लोकांना कळेल, नवीन लोकांना काय कळणार आहे. म्हणून मी एक रिव्हिजन की हे बेसच आहे. हृदय मेडिटेशन, चित्र आणि व्हिज्युअलायझेशन हा बेसच आहे. आणि सगळं व्हिज्युअलायझेशननीच फिफ्थ डायमेन्शनला जाणार आहे. तिथे पुस्तकात तर ते म्हणतात, चला सिट इन द सीट ऑफ फिफ्थ डायमेन्शन, सिट इन द सीट ऑफ साईबाबा, सिट इन द सीट ऑफ धिस, असं म्हणतात ते. व्हिज्युअलाइज करा. चला गेलो आपण त्या आयामात गेलो, चला आपण गेलो काश्मीरला, चला आपण गेलो कन्याकुमारीला. आणि तेच योगी कथामृत मध्ये सांगितलंय की हे शक्य आहे. ज्यांना प्रकाशाचं सायन्स कळलं तो जाणार आहे, फिरणार आहे. आणि ही वेळ आली आहे आता. मानवाचा जो महामानव होतोय तो आता सगळीकडे फिरणार आहे. आतापर्यंत सूक्ष्म स्वरूपात सगळ्यांना फिरता येत होतं. सूक्ष्म स्वरूपात तुम्हाला माहितीये, तर ते सगळ्यांना येणार आहे. त्याला 1-2 आपली हे जावी लागेल, काय म्हणायचं त्याला, पिढ्या जाव्या लागणार आहेत. 1-2 पिढ्या जाव्या लागतील. पण नॉर्मली जो माणूस सत्ययुगात, गोल्डन युगात, सुवर्ण युगात नांदणार आहे, त्याला या सगळ्या कॅपेबिलिटी यायला 1-2 पिढ्या लागतील. पण ज्याची क्षमता, चेतना आता 5व्या आयामात जाणार आहे, जो आहे तो आता हे करू शकत असेल तर जाणार आहे. हे पण लक्षात घ्या. म्हणजे चेतना हायर असेल तर 5वा आयाम मिळणार आहे पृथ्वी सोबतचा, त्या पृथ्वी सोबतचा. मग हे सोपं समजायचं कसं, आता पृथ्वी 3ऱ्या आयामात आहे. आता पृथ्वी 3ऱ्या आयामात आहे, ती बघा नदी दिसते, तो बघा पर्वत दिसतोय, ते बघा झाड दिसतंय. हे वेगळे वेगळे आयाम आहेत. 3ऱ्या आयामातल्या पृथ्वीमध्ये पहिल्या आयामातली लोक आहेत चेतनेच्या स्तरावर, 2ऱ्या आयामातली लोक आहेत प्राणी सगळे 2ऱ्या आयामात, आणि 3ऱ्या आयामातली लोक आहेत. 4थ्या आयामातली आहेत का नाही. 3ऱ्या आयामाच्या पृथ्वीमध्ये 4थ्या आयामातलं आपल्याला दिसत नाही. ते असतात पण दिसत नाही. जाणीव क्षमता नाही, ऐकण्याच्या, बघण्याच्या, डोळ्यांच्या, कानाच्या नाही. जेव्हा पृथ्वी 5व्या आयामात जाणार आहे तेव्हा तिथे कोण कोण असणार आहे, 5व्या आयामाच्या वर आपल्याला दिसणार नाही. मग कोण 5व्या आयामातल्या पृथ्वीत असेल, म्हणजे काही फिजिकल कुठं अशी प्लेस नाही, इथेच आहे पण 5व्या आयामातली पृथ्वी. तिथे ज्याची चेतना 6व्या आयामाची असेल तो 5व्या आयामाच्या पृथ्वीत असेल, 6व्या आयामाची चेतना असेल तर 5व्या आयामात. मग या सगळ्या गोष्टी चेतना वाढवायला हे हृदय मेडिटेशन, हे चित्र मेडिटेशन, हे व्हिज्युअलायझेशन अतिशय पॉवरफुल टूल्स आहेत. हे पदोपदी त्या पुस्तकातनं दिसलं, ऑथरनी म्हटलंय ते करायला लावतायत, तेच मेडिटेशन घेतायत. म्हणून मग माझ्या मनात विचार आला, अरे आपण हे तर 2.5 वर्ष झालंय केलंय, मग हेच वापरून पुढं त्याच्यात थोडं थोडं माल मसाला भरायचा आहे. तर अजून एकदा होऊन जाऊ देत की 5 लोक आली नवीन. आता हे जे लोक तुम्ही करणार आहात त्यातले 5 लोक मला मिळतील ना जानेवारीच्या माझ्या कोर्सला. एक संधी नवीन आलेल्या लोकांना, जसं मॅनिफेस्टिंग बियॉन्ड असेन्शनला नवीन लोक घेतलीच मी 3-4. मला जी वाटली कॅचअप करतील, हे सिन्सिअर आहेत, यांनी व्यवस्थित केले ध्यान रंगमंच, यांनी ओंकार ध्यान व्यवस्थित केले, त्यांना मी घेतलंच या कोर्सला. तसं एक 5-6 लोकांसाठीच पुन्हा मी एवढी आदबतीये, लक्षात घ्या. आणि जुन्या लोकांचा तर सराव होणारच आहे, ज्यांना अजून व्हिज्युअलायझेशन येत नाही, मध्ये तुम्ही प्रकाश दिसत नाही, प्रकाश व्हिज्युअलाइज करत येत नाही म्हणून म्हणताय. या सगळ्या गोष्टींमुळे परत सरावाला हा कोर्स काढलाय. तर आत्ताचं उद्दिष्ट वेगळं आहे. आत्ताचं उद्दिष्ट आपल्याला आपल्या कॅपॅबिलिटी डेव्हलप करायच्या, क्षमता डेव्हलप करायच्या, चेतना, टेलिपथी हे डेव्हलप करायचे, प्रकाशाचा वापर करायचा आपल्याला, प्रकाशमय अस्तित्वात स्वतःला ठेवायचे. बघितलं तिकडं मॅडम गेल्या कुठं, तिकडं पण तेच ध्यान होतं की जे आपण करतोच आहे. कितीतरी वर्ष, 1.5 वर्ष पहिलं ध्यान तुम्ही बघा, आणि लॅडविंग आणि कितीतरी वेळा तेच ध्यान झाले, तिकडं तेच करतायत. म्हणजे ही नीड ऑफ द टाइम झालेली आहे, म्हणजे ही गरज झालेली आहे पुढच्या प्रवासाला जायची. म्हणून मग हा कोर्स लॉन्च केलाय. मग आता जुन्या लोकांनी काय करायचं, एक तरी आध्यात्मिक उद्दिष्ट ठेवायचं, कारण याच्यावर क्वेरीज यायला लागल्यात मेंटॉरला. मग आध्यात्मिक ठेवायचे का सगळे मटेरियलिस्टिक.
मटेरियलिस्टिक ठेवा, तुमचा प्रवास, तुमची स्थिती, पण एक तरी आध्यात्मिक जुन्या लोकांनी ठेवायचं आहे उद्दिष्ट. नवीन लोकांनी ज्यांनी हा कोर्स केला नाही, तुम्ही तुमचे प्रापंचिक अडचणी घ्या, तिन्ही टेक्निकला प्रापंचिक अडचणी घ्या. तर तेच म्हणून मी मीटिंग घेऊन सांगू म्हटलं. तर आता काय करायचं, जुन्या लोकांना काही सगळे व्हिडिओ बघायची गरज नाहीये. जुन्या लोकांनी फक्त एकदा 3 जे आहेत, हृदय मेडिटेशन, चित्र मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, हे 3च व्हिडिओ बघायचे. त्या 3 व्हिडिओ लावूनच प्रॅक्टिस करायची आहे. लक्षात घ्या, लिहून घ्या. जुन्या लोकांनी ज्यांनी आधी हा कोर्स केलेला आहे त्यांना बाकीचे व्हिडिओ बघायची गरज नाही. बघू शकता पण गरज नाही. तुम्ही या 3 व्हिडिओवर बघायचंय. नवीन लोकांनी मात्र तुमच्या यांनी सगळे व्हिडिओ बघत चला, कारण तुम्हाला शास्त्र काय माहिती नाही, आईन्स्टाईनचं काय आहे सगळं डोक्यात बसलं पाहिजे. तुम्ही मात्र ओळीने व्हिडिओ बघायचे. त्यात काही शंका आले तर ग्रुपवर विचारायचे आहेत. ग्रुप तुमच्यासाठी आहे. उत्तर मीच दिलं पाहिजे असं काही नाही, पण उत्तर बरोबर पाहिजे. उगाच चुकीची उत्तर देऊ नका. उत्तर देताना विचार करा आणि मग उत्तर द्या. इतरांनी पण मदत करा. तर नवीन लोकांनी मात्र वेगळे 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 व्हिडिओ बघून सायमल्टेनियसली हे जे हृदय मेडिटेशन आहे, चित्र, व्हिज्युअलायझेशन, हे तुम्ही रोज करायचेच आहे. पण वेगळे पहिले पण व्हिडिओ करायचे. ठीक आहे. तर हे नवीन लोकांचं, जुन्या लोकांचं. आता हृदय मेडिटेशनला वाक्य कसं असावं, मला फोन झाले 2 आज, पर्सनल फोन कृपया करू नयेत, पर्सनल मेसेज कृपया करू नयेत. इथून पुढे मी अजिबात तोंडाची टेप वाजवणार नाही. माझा नवीन वर्षाचा निश्चय पूर्ण झाला. मी सरळ काढून टाकणार ग्रुपमधून. कोणाचं म्यूट आहे मी मीटिंग मधनं, अनम्यूट आहे मी मीटिंग मधनं काढून टाकणार. मी टेप नाही वाजवणार. कोणाचा नंबर नाही मी काढून टाकणार त्या मीटिंग पूर्ण. कोणी मला पर्सनल मेसेज पाठवला मी वाचणार नाही. मी बिलकुल तुमची कामं करणार नाही. तुम्हाला शाही ट्रीटमेंट हवी असते. शाही ट्रीटमेंट खूप लोकांना हवी असते, आणि इतकं ऍटिट्यूड तुमचं हे आहे ना, जे नवीन येतात ना वक्ते, त्यांनी लगेच मला नावं घेऊन दाखवली. शुभांगी गोसाई मॅडम, अमृता मॅडम, का आता सकाळीच अमृता मॅडमचे भले मोठे मेसेजेस 10 वाजता त्यांना फोन करतायत. अजून कोणतरी आहे. लगेच तुम्ही पर्सनली काहीतरी टाकायला जाता, उत्तर द्यायला जाता. आणि त्या लोकांनी मला सांगितले, हे तुमचे लोक स्वतःला समजतात काय? तर खूप वॉर्निंग दिल्यात तुम्ही, ते करू नका. कोणालाही आजपासून पर्सनल मेसेज ग्रुप मधल्या कोणीही कोणाला करायचं नाही. भले ती स्पीकर असू देत, भले पंचतत्व चिकित्सा देणारी असू देत, भले दीपाली पाटील मॅडम असू देत, ग्रुपच सांभाळायचं. आणि इथून पुढे मी पर्सनल कोणाचंही असेल मी बघणार नाही. बघितलं तर मी तुमची सेवा करणार नाही. क्षमस्व. तुम्हाला ग्रुपच दिलेले आहेत. आता विहंगम कार्यक्रम ग्रुप सर्वांसाठी, जे काही आहेत लोक कार्यक्रम करतात त्याच्यावर तुम्ही द्या. एक तुम्हाला समजत नाही किंवा ग्रुप सापडत नाही, दोन्ही प्रॉब्लेम आहेत. अशाला विहंगम कार्यक्रमवर टाका. आता मेंटॉरिंगचे ग्रुप करायचे, 2 दिवस थांबा. आताशी तर मी आलीये, तिथे सुद्धा घाई 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 चालली. तिथे सुद्धा मेंटॉर मला फोन करायला लागले. थांबा थोडस, कारण तिथे मला नेटवर्क नव्हतं. तर मेंटॉर दिलेला आहे तुम्हाला, मेंटोरिंग ग्रुप आहे, तिथेही व्हॉट्सअपच. तिथेही कोणी कोणाला पर्सनल मेसेज करायचे नाहीत. तुमच्या मैत्रीच्या याचे तुम्ही करा, मैत्री डेव्हलप करा, पण मेंटॉरला पर्सनल मेसेज करू नका. मेंटॉरचा या विषय तुमच्यात तुम्ही करा, पण ग्रुप आहेत ना, ग्रुपवर करा ना. ग्रुपवरच तुमचं राहिलं पाहिजे. आता मला पर्सनल मेसेज आला तर मी ऍक्शन नाही, काहीच नाही, कोणीही असो. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. तुम्ही ग्रुपवर टाकत चला, शंका त्या ग्रुपवर टाका. आता आयुष्य बदलायचं, आयुष्य बदलावरच आलं पाहिजे. ग्रुप खूप झालेत. विहंगम कार्यक्रम समजत नाहीये, सापडत नाहीये ग्रुप, विहंगम कार्यक्रमवर टाका, काही हरकत नाहीये. प्रॉब्लेम आला तर. पण जाणीव जाणीव म्हणजे काय, हीच आहे जाणीव. चेतना चेतना म्हणजे काय, हीच आहे. कुठला ग्रुप कसा आहे, लोगो काय आहे, नाव काय आहे, लिहून ठेवा. एक वर्ड टाईप केला तर ते येतं. शिका चेतना, जाणीव आणि अवेअरनेस. प्रश्नांच्या उत्तरच फक्त ग्रुपवर द्या. फापट पसारा देऊ नका. फोकस सगळा बदलू नका. प्रश्न विचारला त्याची उत्तरं बस. मेसेज कॉपी करताना अवेअरनेस ठेवा. शेवटचाच मेसेज कॉपी करा. कोऑर्डिनेटरनी बघा ते. तर या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये जुने लोक, नवीन लोक सांगितलं.
तर इथे आता पिन मेसेज सिस्टीम एक केलेली आहे. तर पिन कसा असतो, कुठलाही ग्रुप उघडून बघा तुम्ही, व्हॉट्सअप ग्रुप उघडा, आता पिन केलेली बघा आपल्या याला, कुठल्या याला केली पिन. तिथे आपला जो चित्र असतं ग्रुपचं, त्याच्या खाली एक टाचणीचं चिन्ह येतं. ते टाचणीवर क्लिक केले की तुम्हाला जॉईनिंग लिंक मिळेल. त्या टाचणीला क्लिक केली, महत्वाचा प्रश्न काय कळेल, तिथे काय चालू आहे ते कळेल. बरं, मी ग्रुप बंद करत असते काही वेळेला, कम्युनिकेशनसाठी खुला नसतो, त्यावेळेला बरेच पर्सनल मेसेज येतात ग्रुप बंद आहे. अरे वाढ बघा ना, ग्रुप बंद आहे म्हणजे तुम्हाला वाचन, मनन, चिंतन, अवेअरनेस, चेतना वाढीसाठी तो वेळ दिलेला आहे. तो त्याच्यासाठीच घालवा. काहीतरी मॅडमनी ग्रुपवर चाललंय, त्यांना पसंत नाहीये म्हणून ग्रुप बंद केलाय. ते मला वाचायचंय. वाचा तुम्ही, घाई करू नका. मग तुमच्या वेळेनुसार ग्रुप उघडा होईल असं काही नाहीये. पर्सनल टाकू नका, कारण ग्रुपवर एकत्र कम्युनिकेशन राहणं केव्हाही चांगलं असतं. मला विचार करा, कित्येक पर्सनल मेसेज येतात, कधी विहंगमवर येतो, कधी याच्यावर येतो. ते आता देणगीचं सुद्धा खूप गोंधळ झालाय. कोणी माझ्या नंबरवर देणग्या टाकल्यात, कोणी त्या नंबरवर टाकल्यात, फोटो तर बिलकुल नाही. किती सांभाळायला, तर आम्ही पर्सनली हँडल करतोय हे सगळं. कोणी असिस्टंट नाहीये, क्लार्क नाहीये. या गोष्टी लक्षात ठेवा. ते तर आता खूप अवघड जाणार आहे, सगळं बघत बघत, शोधत शोधत शोधायला. तिथे त्या अकाउंटवरच लिहिलाय ना विहंग मॅडम नंबर, काय हरकत आहे तिथे आपण स्क्रीनशॉट पाठवायला. मला पाठवायची, तिथे पाठवली तर मला कळतच की तुम्ही देणगी दिली, असं काही नाही मला पाठवल्यावर कळणार आहे. तर या गोष्टी कृपया लक्षात ठेवा. तर इथे आता पिन मेसेज झाले, मी पॉइंट लिहून ठेवलेत. मीटिंग चालू नसेल तर मीटिंग मध्ये सांग. कोर्स चालू नसेल, आता कोर्स चालू नसेल तर तुम्ही वेबसाईट वरनं किती मला पर्सनल मेसेज पाठवतो, मला हा प्रॉब्लेम आला, माझी डेट वाढवा, माझा कोर्स चालू नाही. अहो, कोर्स ग्रुप वर सांगा ना तुम्ही. कोर्स ग्रुप कशासाठी केलाय सांगा बरं. कोर्स ग्रुप कशासाठी, तिथे मग मी उघडलं, मला वेळ असेल तर बघते कोणाकोणाचं काय प्रॉब्लेम आहे, चला चेक करा. पर्सनल टाकून जातो तो कुठेही खाली निघून, दिवसाला 100 मेसेज असतात मला. बरं, माझं काही विहंगमच आहे का फक्त, बाकीचं पण आहे ना. तर या गोष्टी लक्षात ठेवा. कोर्स चालू नाही, काय असेल ते ग्रुपवर टाका. जुन्या लोकांनी काय करायचे सांगितले, नवीन लोकांनी आता शंका आल्या हृदय मेडिटेशनला कुठली वाक्य घ्यायची, काय घ्यायची. व्हिडिओमध्ये सगळं हृदय मेडिटेशनच्या 10 मिनिटाचा, 1 मिनिटाच्या हृदय मेडिटेशनचा व्हिडिओ 10 मिनिटासाठी केला. ऐका की, त्यात सगळं आहे. वाक्य कसं घ्यायचं, नवीन लोकांनी ऐका, जुन्या लोकांनी ऐका. तर थोडक्यात सांगते, हृदय मेडिटेशनला असं वाक्य घेतलं पाहिजे की तिथे लगेच प्रूफ दिसलं पाहिजे, स्पष्ट इंडिकेशन्स हवेत. अधांतरी वेग असं नाही की मी आनंदी आहे, मग तुम्ही जज कसं करणार दिवसाच्या शेवटी. खरंच सगळा दिवस आनंदात गेला का, तुम्ही बायच राहू शकाल, हो गेला, मध्ये 1 मिनिट तरी आला असेल असं. म्हणजे हे घेऊ नका. मग ध्यानालाही मी मी ध्यानाचा उपदेश दिला, मग तुम्ही लिहा ना, सुधाला ध्यानाचा उपदेश दिला, भावाला दिला. स्पेसिफिक करायचे हृदय मेडिटेशनला. आता हृदय मेडिटेशनला ना प्रापंचिक घ्या, ना कसलं सेवेचं घ्या, सोपं घ्या. आणि सोपं घ्या, क्लिअर कट झालेलं कळलं पाहिजे. इथे उद्दिष्ट काय आहे ते पण सांगते. हृदय ध्यानाचं मॅग्नेटिक फील्ड आपल्या भोवती क्रिएट करायचं उद्दिष्ट असतं. हृदय जे आहे ते मॅग्नेटिक आहे आणि ब्रेन पेक्षा 5000 पट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हृदयाने क्रिएट होतं. आज सायंटिस्टनी शोधून काढलंय, हा हृदय पहिला ब्रेन होतो. माणसाचं जेव्हा गर्भ तयार होतो तेव्हा पहिलं हृदय तयार होतं. पहिला ब्रेन हृदयाचा आहे. ब्रेन पेक्षा कित्येक पटीने क्षमता हृदयाची. जो ब्रेन काम करणार नाही तो हृदय करतो. आणि हृदय आपल्याला हवं असेल, हृदयाने हवं असेल तर पृथ्वी तलावावर जे काही नाही, ब्रह्मांडात जे काही नाही, ते सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. ते सुद्धा मिळवू शकतो. हृदयाची ताकद खूप आहे. मग इथे हृदय मेडिटेशनचं आपलं उद्दिष्ट आहे की पहिल्यांदा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वाढवायचे आपल्याला. आता हे पुढं पुढं तुम्हाला सांगते, पुढं ऊर्जा युग येतंय. म्हणजे आज जसे पैसे असले की चलती आहे ना, तशी ऊर्जा असली तर चलती असणार आहे. लक्षात घ्या, हळूहळू या ज्या बदलाला होत आहे, बदल 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 बदल, तुमची ऊर्जा असेल तर तुमचं होणार, नाही तर काही नाही होणार. लाखो करोड पैसे असेल तुमच्याकडे, जरी पैसे ही ऊर्जा असली तरी स्वतःची ऊर्जा काय.
हे लक्षात घ्या. आणि ऊर्जा जेवढी तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे किती कोर्स किती ह्यानी डेव्हलप केला असेल तो. कोणीतरी लिहिलंय की मॅडम पुढचं बघतात, पुढचं बिडचं काय बघितलेलं नाहीये. जरी 2-2.5 वर्षापूर्वी तो झालाय, तरी 20-22 वर्ष हे मी वापरतीये माझ्या प्रॅक्टिकल जीवनात दुसऱ्यांसाठी. म्हणजे 20-22 वर्षाचा इतिहास आहे या सगळ्या गोष्टींना. लक्षात घ्या. आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे म्हणून ते पहिल्या कोर्समध्ये घातलं. कारण अलीकडे त्यालाच मेडिटेशनही म्हणतात, माइंडफुल मेडिटेशन म्हणतात या तिन्ही टेक्निक्सला. लक्षात घ्या. चित्र मेडिटेशन तर माझं माझं मनाचंच घातलंय आता, ते चित्र चित्र सगळे वापरतात. आपण बघितलं इजिप्तच्या पिरॅमिड सुद्धा राणी सांगितलं आम्ही चित्र आधी केलं आणि मग तयार केलं. मी एक चित्र मेडिटेशन का टाकलं तर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन जमत नाही, लगेच सगळं हलतं चुलतं, सिनेमा बघणं जमणार नाही, रंग बघायला जमणार नाही. म्हणून मी एक पहिली स्टेप चित्र करून टाकली. माझी ओन ती क्रिएशन आहे. आता हे होत असेल तर या गोष्टी. आणि हार्ट मेडिटेशन जरी दुसरीकडे असेल तरी ते वेगळं आहे, इथलं आहे. हे टॅपिंगचं आहे. आपण टॅप नाही करत, ते टॅपिंगनी आहेच आहे पुढे सगळं. टॅपिंगनी सुद्धा तुमच्या ऊर्जा बदलता येतात. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड क्रिएट करायचे म्हणजे आपण ऊर्जा तयार करतो. हृदय करत नाही ऍक्च्युली. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ओनली ट्रान्सफॉर्म. आपण नुसती ऊर्जा बदलतो. मग हे हृदयाचं ऊर्जा आपण तयार करतो, हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मग याला वाक्य कसं पाहिजे, काहीतरी छान चांगलं पॉवरफुल पाहिजे ना, की खरंच बाबा जे शक्य नव्हतं, जे काही मिरॅकल होतं थोडस ते झालंय. इथे योगायोग नसणार आहे. मग हृदय मेडिटेशनला वाक्य सुद्धा तुम्हाला तिथे दिली, काही लोकांनी ती केलीत. माग एका मॅडमनी, त्या आपल्या गणेश मॅडमनी, भावना गणेश मॅडमनी काय केलं, अवॉर्ड 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 अवॉर्ड. त्यांना काय अवॉर्ड मिळायची शक्यता होती, गृहिणी होत्या त्या. माझंच वाक्य घेतलं, मला अवॉर्ड मिळालं, मला ट्रॉफी मिळाली, मला बक्षीस मिळालं. मिळालं त्यांना. किती उत्तम. लगेच धाव घेतली पिरॅमिडकडे पहिल्याच वेळेला. की काही न कळणारे लोक सुद्धा विश्वास ठेवून करतात, अरे या बाई आवड म्हणतात, मला आवड मिळालं, मला आवड मिळालं. तिथे उदाहरणं दिलीत. तुम्ही गुलाबाचं फुल घ्या, तुम्ही शेवंतीचं फुल, गजरा घ्या, आयता चहा मिळाला घ्या, पुरणपोळी घ्या. ह्याला वाक्य दिलीत, त्याला काही उद्दिष्ट आहेत. म्हणजे पुरणपोळी खायला मिळाली, कधीतरी हृदयवाक्य करताना चव तोंडात येते, कधीतरी चित्र दिसतं. म्हणजे पुढं जे व्हिज्युअलायझेशनला जीभ वापरणारे, डोळे वापरणारे, त्याची तयारी येते थोडी थोडी. मला गुलाबाचं फुल कोणी आणून दिले, मला निळी पोर्स आणून दिलीये, मला चॉकलेटी साडी दिली, याला काही पर्पज आहेत. की रंग आला, तिथे स्पर्श आला, पुढच्या व्हिज्युअलायझेशनच्या तयारी येते या. म्हणून मग तुम्ही वाक्य अशी घ्या की लगेचच योगायोगाने नाही तर झालेली कळणार आहे. मग कुठूनही डब्बे येतात, आलेले डब्बे, लांबच्या गावावरून डब्बे आलेत पुरणपोळीचे सुद्धा. आईच्या हातची पुरणपोळी हवी, आईचीच मला हवी. ती न येणारी आई सुद्धा कोणाकडे जरी पाठवते, न येणारा व्यक्ती येतो, आईचा डब्बा कधी नव्हे तो येतो आणि त्यात पुरणपोळीच असते. हेही घडलेलं आहे. तर हृदय मेडिटेशनला असंच वाक्य घ्या छोटस. चित्र मेडिटेशनचा पर्पज काय आहे? चित्र मेडिटेशनचा पर्पज आहे की आता मला समजा एखादी गाडी हवी आहे, माझं ऑब्जेक्टिव्ह आहे, व्हिज्युअलायझेशन करायचे, त्याच्यासाठी चित्र मेडिटेशन तयारी आहे. मग चित्रामध्ये तुम्हाला डाउनलोड करून ठेवायला सांगितली. मग गाडी घ्यायचं आहे ना, स्वप्न आहे ना, एकदम मोठं घेऊ नका, छोटस घ्या. गाडी बेडी घेऊ नका चित्र मेडिटेशनला. मग आता एक स्टेप पुढे काय घ्यायचंय, बाबा मला पर्स घ्यायची आहे, बाबा मला साडी घ्यायची आहे, मला काही घ्यायचंय, असं छोटस घ्या वस्तू. मग ते चित्र काढून ठेवा. बर मला पर्स घ्यायची, मग कुठलं बघू, चित्र बघा, काढा बिडा. मला अशी पर्स घ्यायची, ते चित्र बघता आलं पाहिजे. मला अशी साडी घ्यायची, मला निळी साडी घ्यायची, मला हिरवा पेन हवाय, मला एक पुस्तक हवंय. पुस्तक घ्या चित्र मेडिटेशनला. पुस्तकाचं कव्हर असतं इंटरनेटवर, अमेझॉनवर सगळं आता, ते घ्या. आता घेऊ शकणार नाही का तुम्ही? घेऊ शकणार आहे, पण बघा माझ्याकडे आलंय म्हणा. म्हणजे त्यात हृदयही झालं आणि चित्रही झालं. हे पुस्तक माझ्याकडे आलंय. कारण हृदय मेडिटेशनला छोटीशी वाक्य घ्यायची आहेत.
मग हे बघा, मग ते चित्र बघता आलं पाहिजे, म्हणजे रंग बघता आला पाहिजे डोळ्यांपुढं. आता इथे काही मुवमेंट नाही, हालचाल नाहीये या चित्राला, असंच चित्र आहे ते, मला हे मिळालं. मग चित्र मेडिटेशन आहे ते. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे आता मी मराठीत म्हणते, कारण टायपिंगला ते अवघड जातंय, बोलायला अवघड जातंय तुम्हाला, तर आपण आता इथून पुढं सिनेमा बघणे म्हणणार, चित्र बघणे म्हणणार, म्हणजे एकच चित्र न हलणार. सिनेमा बघणार म्हणजे 3 घटना घ्यायच्यात आयुष्याच्या, 3 किंवा 4. 3 किंवा 4 घ्या. मग काय घ्यायच्यात? तर बघा, इथे 2-3 वर्षांचं बघा. आपले 7 वर्षाच्या नद्या काढून झाल्यात. काही लोकांचं 3-4 वर्षाचं एका वर्षातच झालं. तर याच्यामध्ये आता तुम्ही 3 किंवा 4 गोष्टी घ्या. मग काय घ्या? याच्यात एक तरी आध्यात्मिक असू देत, की काहीतरी असू देत प्रगतीचं, आध्यात्मिक प्रगतीचं. मग याच्यामध्ये तुम्ही मटेरियलिस्टिक घ्या, मोठ्या गोष्टी घ्या. कारण व्हिज्युअलायझेशन, सिनेमा बघणं खूप पॉवरफुल आहे. मग हे जरी काही मिळवायचं नाहीये आपल्याला जुन्या लोकांसाठी उद्दिष्ट, तरी घ्या तुम्ही त्यात. कारण ह्यानी, हे जरी तुम्हाला दिसतंय मागतोय आपण काहीतरी मिळवतोय, पण पुढे जे टेक्निक करायचे त्याला तुम्हाला हे सिनेमा बघता आला पाहिजे. तुम्हालाच प्रकाश बघता येत नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. ह्यामुळं तुमचं हृदयाची क्षमता वाढते, ब्रेनची क्षमता वाढते, ब्रेन मधल्या सगळ्या ग्रंथी कार्यरत करायला होतात, डीएनए सुद्धा बदलतात. डीएनए चे सुद्धा बरेच प्रकरण वाचली, पॅरेग्राफ वाचले, त्यात सुद्धा हे व्हिज्युअलायझेशन 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 जिकडं तिकडं तेच आहे त्या पुस्तकांमध्ये. मग डीएनए सुद्धा बदलतात. म्हणजे दिसायला हे मागण्यासाठी, पण दिसायला हे पुढचं आयामाची पण तयारी करतंय, सगळं करतंय. तुम्हाला आता ते पुस्तकातलं एक एक वाचन दाखवेल कधी कोर्समध्ये, नाही तर पुस्तक विश्लेषणात घेऊ, त्यावेळेला कळेल तुम्हाला. तरी बरंच मी फोटो टाकलेत, काय काय पीपीटीत वाक्याच्या वाक्य टाकलीत. तर हे अमेझिंग आहे. आणि उद्या जो अध्याय होणार आहे योगी कथामृतला, तो हेच सांगतो. तिथे पण अजून कळेल तुम्हाला हे का करायचंय आपल्याला. तर हे झालं. मग आता सिनेमा बघायचा आहे, मग काय घटना घ्या, काहीही घ्या. मटेरियलिस्टिक घ्या, एक आध्यात्मिक घ्या. मग याच्यामध्ये जुन्या लोकांनी सगळं मटेरियलिस्टिक घ्या, चालणार आहे. तर याच्यामध्ये सिनेमा बघायचा म्हणजे काय, तर मी सांगते, लिहून घ्या. सिनेमा बघणे हे एक तंत्र आहे, तंत्र. त्याच्यामध्ये पहिलं 5 आपल्याला अवयव आणायचे आहेत. 5 अवयव कुठले आणायचे? तर मी डोळ्यांनी काय बघते, शक्यतो रंग असावेत डोळ्यांनी. कारण रंग बघणे म्हणजे उजवा मेंदू काम करतो, आपल्या उजव्या मेंदूला काम दिलं पाहिजे. म्हणजे म्हातारपणात चांगला राहणार आहे, क्षमता चांगली राहणार आहे, कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहणार आहे, काही सिक्रेशन्स होणार आहेत. भरपूर आहे, ह्याच्यात जायचं नाही. माझ्याकडे पीपीटी तयार आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना हे सगळं शिकवते, व्हिज्युअलायझेशनचे फायदे काय. कधीतरी घेईल तुम्हाला सुद्धा, पण ते सगळं इंग्लिश मधनं आहे. मग तर हे फायदे प्रचंड आहेत, जे कधी सांगितलेच नाहीत तुम्हाला. रियालिटीमध्ये येतं 95% 98% यश आहे या टेक्निकला. होत नाही असं काही नाही, केलं तर होणारच आहे. मग इथे पहिलं डोळ्यांनी काय बघतो, कानांनी काय ऐकतोय, नाकानी काय वास सुगंध घेतोय, आणि जिभेनी काय टेस्ट घेतीये, आणि त्वचेनी काय स्पर्श हे करते. म्हणजे जे अवयव आपले निसर्गात उघडे असतात त्याचा वापर करायचा, म्हणजे निसर्ग पटकन आणून देतो. मग तुम्ही ज्या वेळेला सिनेमा बघता त्याला हे 5 वापरलेत का? कान वापरलाय का, नाक वापरलंय का, डोळे वापरलेत का, जीभ वापरली का, त्वचा वापरली का, हे पहिलं. दुसरं म्हणजे भावना ओतल्या पाहिजेत, भावना. मग त्वचेने काय, मला एक माऊस पाहिजे, मग माऊसला मी स्पर्श करते, हे घालणार का सिनेमात? हो, मी त्वचेचा वापर केला. माऊस मला कसा लागतो. आत्ताच माझा मुलगा म्हटला, पप्पा मम्मीला आपण ब्लूटूथचा माऊस देऊ. माझे मिस्टर म्हटले, आहे की तिच्याकडे ब्लूटूथ. तो म्हटला, नाही हो, तो ब्लूटूथ नाहीये, वायरलेस येतो. असं तो म्हणत होता, त्यांचं त्यांचंच चाललं होतं. मग आता इथे नुसतं स्पर्श आणायचा, विचार करायचा तिथे. माऊसला मी स्पर्श म्हणजे त्वचेचा वापर आणला. पण मी असं जर म्हटलं, तर माझ्या मुलाने मला आणून दिलाय सरप्राईज, माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज दिला, तर रडायला नाही येणार का हो आपल्याला? आज काय दिवस उजाडला. न आणणारा नवरा माझा आणतो बरं का, तुम्हाला सांगते मी विचार कसा करायचा.
माझ्या नवऱ्याने मला चक्क न सांगता आणले. माझ्या मुलांनी न सांगता मग भावना जनरेट होतील. मग इथे आपल्याला सिनेमा जेव्हा आपण तयार करतोय ना, त्यावेळेला विचार करायचा आहे. नुसता माऊस मी बघणार आहे का माझ्या नवऱ्याने आणल्यावर मला जास्त रडू येणार आहे, का माझ्या मुलांनी आणल्यावर मला रडायला येणार आहे, का मला गोल्डन आल्यावर रडायला येणार आहे. हा विचार करून